एकटाच बसून स्वतःवर हसून पॅन्डॅमिक गेला. बंबल टिंडर लेफ्ट राईट करून हात हा थकला. खांद्यावर पडून ढसाढसा रडून केले बाजूला. कालच्या मैत्रिणी आज त्या गृहिणी वहिनी झाल्या. सो जेव्हा आम्ही गच्ची बनवलं ना तर त्या वल्गर व्हर्जनमधले ना काही शब्द आहेत ते चोख तिथे बसले पाहिजेत म्हणून आम्ही तो गॅप ठेवलाय. गच्चीवरून कशी दिसते. सो वी वर ॲक्च्युली मला आठवतं कारण मी हे म्हणायचो. मेलेडी इज वॉट पीपल टेक विथ देम अँड मेलेडी इज वॉट बिकम्स नॉस्टॅल्जिया. मुलींचा सिंगलनेस आहे ना हा खूप चॉईस आहे ती. नाही तू असं ना ट्रोल नाही करू शकत, त्याच्यामधनं काही येणार नाही. आणि जर ट्रोल केलं तर तुम्हाला ना ते वाईट वाटेल. ओके, मुलांचं सिंगलडम कसं माहिती आहे असं की मंगाव मैं हूँ और मी माती खाल्ली आहे आणि माझ्या आयुष्यात माती होते. तुम्ही मला किती ट्रोल करा, मी तुमच्यावर हसत खेळतच बोलणार. 1 2 3 4. टूटी फुटी जिंदगी ही तुझं मन आणि आपला किस्सा खाली. प्रेमाची ही लॉटरी साली लागली तरी ठरलो मी भिकारी. म्हणून आता खेळतो मी पुन्हा 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 रमी. ब्रेकअप के बाद ब्रेकअप के बाद ब्रेकअप के बाद ब्रेकअप के बाद. बापरे, मला अचानक माझ्यासाठी आता एवढा फॅनबॉय मोमेंट झाला. म्हणजे ज्या गाण्यावरती कॉलेजमध्ये शाळेत असताना ट्रिप केली आहे मी आता पहिल्यांदा त्याला लाईव्ह ऐकतो. ऍक्च्युली मला असं झालं की मला सगळे माझ्या कॉलेजमधले शाळेतले ब्रेकअप्स आठवले आणि ब्लूटूथने आपण शेअर करतो. तेव्हा ते काही व्हॉट्सअप वगैरे काही नव्हतं. ब्लूटूथ शेअरिंग वाला पहिलं व्हायरल मराठी सॉंग आहे. It was quite really tough to get viral on Bluetooth. Yeah. Because you have to be very precise की ये ऐसा ही होना चाहिए. सो गाईज वेलकम टू दी अमुक तमुक शोच्या नवीन एपिसोडमध्ये. टुडे वी हॅव द ओजी जे पहिल्यांदा म्युझिक व्हायरल करणारा माणूस आहे मराठीतला समीर सपस्तीकर. नाही, मी सप्तीसकर. वाटलं होतं. हे माझी बेट लागली होती याच्यात ओंकार यावर पंबर होणार आहे. कालपासून चुकतेला. नाही, तर ओजी मराठी गाणं व्हायरल करणारा माणूस समीर सप्तीसकर. तर वेलकम समीर आणि थँक्यू. म्हणजे आज जेन्युनली आत्ता फॅनबॉय मोमेंट झालाय जिथे मी पहिल्यांदा म्हणजे मला आठवतही नाही मी किती वेळा हे गाणं ऐकलंय. ऐकलं मी पेडलर होतो या गाण्याचा. मी हॉस्टेलला असताना गाण्यांचा पेडलर गाण्यांचा पेडलर कारण का ब्लूटूथनी शेअर करायला लागायचं आणि माझ्याकडे मी गाणी असे स्टॉकमध्ये ठेवायचं. माझ्याकडे 2 कार्ड होते हॉस्टेलमध्ये. मी एकटा होतो की ज्याकडे 64 GB आणि 64 MB आणि 128 MBचं कार्ड होतं. ही गाणं मी असं ब्लूटूथनी शेअर करायचं. मला आता अचानक सगळे माझे मनात झालेले ब्रेकअप, पब्लिकली झालेले ब्रेकअप, सगळे ब्रेकअप्स आठवले एकदम असं. पण मला सांग हाऊ डिड ब्रेकअप के बाद हॅपन. म्हणजे तू ऍक्च्युली त्यावेळेस ब्रेकअप मधनं जात होता म्हणून ते आलेलं आहे. अजिबात नाही. कारण ना ऑनेस्टली तुझी जी सगळी गाणी आहेत ना म्हणजे तू प्रोड्यूस केलेली आणि या सगळ्या इंडी म्युझिक सीन मधली जी गाणी पॉप्युलर आणि लोकांच्या लक्षात राहिलेली आहे दे हिट अ कॉर्ड माझ्यासारख्या लोकांसाठी. म्हणजे मला ते ब्रेकअप के बाद काय आत्ताच मी सिंगल्स पण ऐकलं ते आहे, गच्चीवरून आहे, हे ना मला रिलेट करतात आणि म्हणून मला ते खूप माझी वाटतात गाणी. तर म्हणजे हाऊ डू यू क्रॅक दॅट. म्हणजे तुला तेच करायचं असतं की इट्स युअर स्पेसिफिक जॉनरा दॅट यू फाउंड. नो माझं असं की आता मी जॉनरामध्ये तर बरेच झी मराठीचे पण टायटल केले बिकॉज दॅट वॉज युअर प्रोफेशनल अप्रोच. मला असं झालं की इथे मी वेगळं दाखवतो. बट मी जी गाणी केली ब्रेकअप के बाद किंवा गच्ची किंवा ही, सो दिस वॉज द कल्चर विच आय हॅव सीन राईट फ्रॉम माय चाइल्डहुड. मी राहतो दादरला आणि अगदीच गच्चीवरून जे गाणं आहे त्याचं म्हणजे त्याचं तर बरेच लोक म्हणतात अरे हे तर पंची बनू उडता फिरूची चाल आहे. आय नो इट ओके. बट त्याच्या अगोदरचं सगळं मी कंपोज केलं आहे. बट ती चाल तशी ठेवणं म्हणजे माझे वडील असतील किंवा तुझे वडील असतील ते त्यांच्या यंग टायमाला ना ह्याचं एक वल्गर व्हर्जन होतं जे पिकनिकमध्ये गायलं जायचं. ओके, सो जेव्हा आम्ही गच्ची बनवलं ना तर त्या वल्गर व्हर्जनमधले ना काही शब्द आहेत ते चोख तिथे बसले पाहिजेत म्हणून आम्ही तो गॅप ठेवला. गच्चीवरून कशी
दिसते. So we were actually राईट मला आठवतं कारण मी हे म्हणायचो. so we were actually playing with the psychology of the listener. आय थिंक दॅट इज वॉट जे म्युझिक मध्ये वर्क करतं, कारण दीज गाईज नो द सायकोलॉजी ऑफ द लिसनर्स, की त्यांना माहिती आहे की काय वर्क करणार आहे. तर हुशार लोक असतात. अँड वी डोंट म्हणजे मी तरी कंपोजर म्हणून त्या वेळेला ना काहीच नव्हतं माझं. लाईक आय वॉज नॉट नोईंग वेअर माय करिअर इज हेडिंग. मी ऑन द वर्ज ऑफ गेटिंग इन टू अ रिलेशनशिप होतो, की आय वॉज सर्चिंग समवन. ब्रेकअप तर काय प्रश्नच नव्हता, कारण कधी कुठली मुलगी हा बोललीच नव्हती तो. मग आताच्या भाषेत सिच्युएशनशिप मध्ये होता. नाही Relationship वेगळं शोधत असतं. होतं का? नाही, शोधात आणि आय टेल यू की त्यावेळेला ना ऍक्च्युली मुली अशा झोनमध्ये नव्हत्या सिच्युएशनशिप. गर्ल्स वर लाईक वो कमिटेड वाला रिलेशनशिप, डायरेक्ट मॅरेज मटेरियल. Marriage material. बाद में नहीं वर्कआउट हुआ तो अलग बात है, बट सोचना तो मैरिज का ही था. इट चेंज्ड आफ्टर समवॉट आफ्टर 2014 इट चेंज्ड. 14-15 इट चेंज्ड. बट ते तसं होतं. सो त्यामुळे माझं ब्रेकअप झालं म्हणून मी गाणं बनवलं असं नाही. आता मी जेव्हा लिसनर्सना ऐकतो सो ते हे गाणं दर्दी गाणं म्हणून घेतात. बट इफ यू लिसन टू द सॉन्ग, त्याच्यामध्ये आम्ही ना फक्त त्यातला एक सार्कॅझम टाकलाय. म्हणजे तुम्ही ब्रेकअपची खरं तर हां, स्पूफ करत होता. प्रूफ करत होतो किंवा ते घेत होतो की हे असे वागतात सगळेच. ओके. अँड आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखं. हां, आयुष्य उद्योग सगळेजण आपण सगळे गेलो त्याच्यामधनं. मला आठवतं ब्रेकअप के बाद कित्येक वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये गायलं जायचं. म्हणजे कुठल्याही हॉस्टेलची पार्टी होऊ दे, ती ओली पार्टी असू दे किंवा कोरडी पार्टी असू दे, कंपल्सरी हे गाणं 1-2 मिनिटानंतर कोणी ना कोणीतरी असं सॅड बसलेलं असायचं कोपऱ्यात. मग सगळे हळूहळू त्याला चेष्टा म्हणून ते गाणं गायला चालू अरे करायचे. मी एवढ्या मित्रांना माझ्या या गाण्यावरनं चिडवलंय. म्हणजे ते असं त्यांचं भांडण झालं ना तरी मी गाणं गायचो आणि चिडवायचो त्यांना. तेव्हा पण असं बनवताना पण असं झालं. ऐकल्यानंतर आम्हाला असं झालं की ह्याची लँग्वेज खूप मुंबई आहे. ओके. सो इट माइट बी तिथपर्यंतच्या लोकांपर्यंत असेल. बट आय डोंट नो हाऊ इट वेंट सो व्हायरल की आजही अनिकेत विश्वासराव पण बोलतो की यार कुठून कुठे आपण भेटलो, एकांकिकेची ओळख होती आणि हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात बेस्ट गाणं झालंय. किंवा त्याच्यानंतर मी सईबरोबर एक दुसरं गाणं केलं. सईसोबत कोणतं गाणं केलं होतं? एक पाऊस छत्री आणि ती म्हणून आम्ही गाणं केलेलं, विच वॉज अ फ्लॉप. आणि आम्ही त्याचा व्हिडिओ केल्यानंतर आम्हाला पण असं झालं की वेस्ट, यू गाईज आर वेस्ट, यू हॅव लॉस्ट द टच असं झालेलं. सो वी वर थिंकिंग सो मच की आम्ही त्याच्यावर लक्षच नाही दिलं. जवळजवळ 5 ते 6 वर्ष तर आम्ही त्याच्या फुटेजकडे लक्ष पण नाही दिलं. ते तसंच. आणि त्याच वेळेला नेमकं मला दुनियादारी पण मिळाला. मी दुनियादारीवरतीच येणार होतो ते आता. म्हणजे छान फ्लॉप आणि मग डायरेक्ट दुनियादारी. आउट ऑफ स्टेडियम. नाही, दॅट इज ऑल बिकॉज ऑफ संजय जाधव. बिकॉज ते आमचा अल्बम लॉन्चला ते आलेले, तेव्हा त्यांनी गाणी ऐकली आणि ते आम्हाला पर्सनली येऊन भेटले रात्रीच की तुम लोगों ने ॲब्सोल्युटली ब्रिलियंट काम किया, बोलते हम लोग एक साथ काम करेंगे. आणि त्यांनी ते डोक्यात ठेवलं आणि हा ड्रीम प्रोजेक्ट होता दुनियादारी त्यांचा. सो मोठी मोठी नावं त्यांच्यासमोर कंपोजर्सची असताना त्यांनी सगळे नवीन कंपोजर्स. जेव्हा दुनियादारीची गाणी कंपोज करत होता तेव्हा हीच प्रोसेस होती का, जसं आता मगाशी सांगितलं की ब्रेकअप के बादला काय होतं रिलेटेबल, तुम्ही त्याचा अभ्यास करून, म्हणजे खरं तर तुम्ही मार्केट स्टडी करूनच अभ्यास ते गाणं डेव्हलप केलं होतं आणि त्याच्यात स्वतःचा मेड असतो. दुनियादारी करताना काय डिस्कशन्स होते तेव्हा? काय दुनियादारी ॲक्च्युली इट वॉज अ आउट अँड आउट डिरेक्टर्स फिल्म. लाईक त्यांना माहिती होतं की त्यांना काय करायचं. सो त्यांनी आधी संजय दत्तने पूर्ण ब्रीफिंग दिलेली की आपल्याला ना तुमच्या गाण्यामध्ये कॅरेक्टर इंट्रोड्यूस करायचे. मला ना वेगळं फुटेज कॅरेक्टर इंट्रोड्यूस करण्यामध्ये नाही टाकलं सब गाणे. मला आठवतं हे, म्हणजे ते गाणं दिसतं. सो देन मला आठवतं की मी आणि सचिन आम्ही दोघे बसलेलो की काय करायचं आहे. आणि आम्ही मीटिंग करून असं बाईकवर नाही येत होतो असं. ते म्हटलं अरे त्यांनी सीन सांगितला ना, त्या सीन नंतर आपलं गाणं सुरू होतं आणि त्या सीनमध्येच बॅकग्राऊंडला ना मैं जिंदगी कसा हे गाणं वाजतंय. म्हटलं ह्याच्यावर मी काय बनवू नवीन. म्हटलं हे वर्क नाही होगा. म्हटलं लोक त्या वाईबमध्ये असणार आणि एक नवीन गाणं येणार तर माझं घाण वाटणार. इट्स अ क्लासिक सॉन्ग. ते म्हटलं कंटिन्युटी का नाही ठेवायची, मग आपण ते लिरिक्स वापर. अरे पण ते कसं आहे, स्लो आहे. ते म्हटलं अरे कंपोज करू पण ते लिरिक्स घेऊया ना. मग बाईकवरती जे झालं की आपण असं करूया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया अर्जुन को दुवे में उड़ता चला गया, एवढंच झालं. अँड देन त्यांना असं हा कोरस डन. मग आलं की आता इंट्रोडक्शन कसं करायचं. मग मी म्हटलं इंट्रोड्यूस करायचं आहे तर कव्वाली इज द बेस्ट जॉनर.
तर मग मी म्हटलं की चलो मग कव्वालीमध्ये करूया. मग ते आले सॉरी सॉरी म्हणत म्हणत या जगी हा आला रे, असं सगळं. अँड देन दिस वॉज द फेवरेट पार्ट फॉर संजय जाधव, बिकॉज त्यांना कोळी गाणी आणि अशी डान्सिंग नंबर्स आवडतात. तर त्यांचं असं झालं की आता ना इथे सुरेखा नावाची त्याची गर्लफ्रेंड आहे, तिला तो पटवतो आहे. सो ना तो रेफरन्स आला पाहिजे. सो मग असं होतं की आता काय ते नावच टाकूया. अँड दॅट लाईन इज लाईक नाव लेजेंडरी लाईन की ही सुरेखा आपल्याला पटलेली आहे. आपल्याला पटलेली आहे. सो ते असं डिफरंट सो ते असं डिफरंट झोनमध्ये कंपोज झालं. आणि मला हे नव्हतं माहिती की ते 11 सेलिब्रिटीज गाणार आहेत. दिस इज ऑल डन बाय संजय जाधव. लाईक त्यांची जेवढी दुनियादारी होती इंडस्ट्रीमधली ती त्यांनी वापरली. अँड आय वॉज द पर्सन वॉज सिटिंग ऑन द कंपोजर्स चेअर लुकिंग ॲट दिस पीपल हू वॉज अ न्यू कमर की ओ शिट्स नाव लाईक हू इज सिंगिंग. सुमित राघवन, देन सचिन पिळगावकर, देन महेश मांजरेकर. मग त्यांना बघून अंकुश चौधरी पण बोलला मी पण गाणार, स्वप्नील जोशी पण बोलला मी पण गाणार, सिद्धार्थ जाधव आणि महेश मांजरेकर तर ते क्रिकेट खेळून आले. म्हणजे ते लँड झाले इथे आणि डायरेक्ट एअरपोर्टवरनं स्टुडिओला आले. असं होतं. सो इट वॉज अ डिफरंट काइंड ऑफ अ वाईब अँड मे बी इट वॉज मेंट टू हॅपन. मला सांग. आणि प्रत्येक वेळेस काय म्हणूयात आता तुझी जी सगळी गाणी आहेत ना ती एक नॉस्टॅल्जिया हिट करतात. आत्ताचं सिंगल्स पण आहे आणि काय म्हणत नुसतंच म्युझिक नाहीये. मला असं वाटतं 2 प्रकारची गाणी असतात. एक तर खूप जास्त लिरिक्स ड्रिव्हन असतात जे लिरिक्सला खूप इम्पॉर्टन्स देतात आणि दुसरे असतात खूप म्युझिकला इम्पॉर्टन्स. तुझ्या गाण्यांमध्ये दोन्ही आहे. म्हणजे एकतर खूप जास्त लिरिक्स ड्रिव्हन पण आहेत कारण मला ते हिट करतं. प्रत्येक वाक्य लक्षात राहतं. मला बऱ्याचदा असं होतं की मी गाणी ऐकतो आणि मला फक्त म्युझिक लक्षात राहतं, मला लिरिक्स लक्षात राहत नाहीत. पण ते तुझ्या गाण्यांच्या बाबतीत होत नाही. म्हणजे लिरिक्सला आणि म्युझिकला सेम इम्पॉर्टन्स आहे म्हणून आय थिंक द राईट अमाऊंटला हिट करतं. मला माहीत नाही, मी एवढा विचार नाही केला आहे. पण बनवताना मला एवढं माहिती असतं की म्हणजे मी माझ्या घरीही ऑब्झर्व करतो किंवा आजूबाजूला ऑब्झर्व करतो की लोकांना त्या गोष्टी लक्षात राहतात ज्या इझी आहेत. इझी आहेत. मग आपण पकडूया की कुठलं ते आपण बालगीते, बडबड गीते, हे सोपी चाल. सो मला ते असं वाटलं की ओके आपण सोप्या चाली बनवूया. आपल्याला कॉम्प्लिकेटेड चाली बनवून मी किती ग्रेट कंपोजर आहे हे दाखवायची गरज नाही. आय नीड टू गेट माय ओन ऑडियन्स. आय नीड टू गॅदर पीपल अँड शो देम की हाँ देखो मैं ये काम कर रहा हूँ. अँड मला नंतर झी मराठी हा प्लॅटफॉर्म मिळाला माझं आउट अँड आउट सगळं इतर टॅलेंट दाखवायला. सो आय ट्राईड व्हेरियस जॉनर्स ओव्हर देअर अँड एव्हरी वन ऑफ देम वर्कड लाईक एनिथिंग. म्हणजे ते घराघरात पोचलं जे फिल्ममधनं नसतं. बरोबर. तो तर म्हणालाच तर किती इंटरेस्टिंग. आणि त्याच्यानंतर झी मराठी का वर्क झालं असेल असं जस्ट यू करेक्ट मी इफ आय एम रॉंग की सोपी चाल सगळ्यांना लक्षात राहील असं त्याच्यात इमोशनल नॉस्टॅल्जिया कॉर्ड कनेक्ट होते. आणि झी मराठीच्या प्रत्येक सिरियलमध्ये तू केलेल्या प्रत्येक त्या टायटल सॉन्गमध्ये हेच एक्सपेक्टेड असतं रे की कोणतंही टायटल सॉन्ग हे असतं की ते लक्षात राहिलं पाहिजे. ते कुठेही वाजलं तरी हां ही सिरियल चालू झाली पळत आलं पाहिजे. तुम्ही आयडिया काय तर टायटल सॉन्ग चालू झालं की तुमचा तो मोड ऑन झाला पाहिजे. तो एक रुटीन असतो ना. प्रत्येकाला कळतं की हां आज का दिन अच्छा है क्योंकि ये चल रहा है, ही सिरियल चालू आहे, ह्या सिरियलचं टायटल आहे. मला अजूनही आठवतं की मला झी मराठीवाल्यांनी सांगितलेलं की मी खुलता गळी खुलेना जेव्हा केलेलं तेव्हा 1 मिनिटं 15 सेकंडला ना त्यांचा TRP सगळ्या चॅनलपेक्षा हायेस्ट असायचा. कारण पीपल यूज टू स्विच टू हिअर जस्ट दॅट टायटल. आपण ते घेऊया ना प्लीज. मला खूप मजा आला. असा TV नॉस्टॅल्जिया हा वेगळाच आहे. आणि त्या गाण्याला घेऊन पण असं आहे की श्रेया घोषालनी गायल्यानंतर ती बोलली की कॅन यू मेक अ फुल वर्जन ऑफ दिस बिकॉज ना वो बहुत जल्दी खत्म हो रहा है. तो मतलब मैम ना अभी वो इतना ही है, मतलब सीरियल के लिए आगे कुछ आया नहीं है. इफ़ आई ट्राई टू डू समथिंग न्यू ये जो किया है ना वो वेस्ट हो जाएगा. मतलब वो मैच नहीं होगा. ये जोन में आया है तो लेट इट बी लाइक दैट. बोलते नो यू थिंक इफ यू डुईंग इट आय विल कम अँड सिंग. मला असं बेस्ट दॅट इज. आता ह्याच्यात पण जर असे म्युझिकल किडे कोण बघत असतील पॉडकास्ट त्यांना कळेल की नो दीज आर जस्ट बेसिक कॉर्ड्स लाईक व्हेरी बेसिक. C, A मायनर, F, G हे पापा घेते वाले कॉर्ड्स. म्हणजे गिटार घेतल्यानंतर पहिलं ते हे शिकतो हे येते. बट ह्याच कॉर्ड स्ट्रक्चरमध्ये पण तुम्ही एक गोड आणि थोडं जरा क्रिएटिव्ह होऊन केलं तर चांगलं गाणं की मी पहावे तू दिसावे
पारणे ह्या मनाचे फिटेना अंतरीची अंतरेही कातरी सारी मिटेना हीच प्रीती हीच भीती वीण दोघातली ही तुटेना हेच कोडे रोज थोडे सोडवावे तरीही सुटेना आस मुकला या मनाची आज खुलता कळी खुलेना वाट चुकल्या या मनाची आज खुलता कळी खुलेना. मला आता व्हिज्युअल्स डोळ्यासमोर जात होते. टायटल दिसायला वाव. दॅट वॉज द बेस्ट थिंग. लाईक फर्स्ट टाइम वेन आय डिड द टायटल ट्रॅक, तेव्हा मला रिअलाइज झालं की इफ यू डू लाईक रिअली गुड वर्क ना, एव्हरी वन फ्रॉम द टीम स्टार्ट्स रिअलायझिंग की वी नीड टू गिव्ह आवर बेस्ट. सो ओवरऑल द प्रोमो किंवा डिरेक्टिंग टीम ऑफ दिस प्रोमो ऑल्सो ह्या टायटलचं दे हॅव वर्कड हार्ड लाईक एनिथिंग. मला माहितीच नव्हतं. वेन आय सॉ इट ऑन द टेलिकास्ट मला असं की, आणि त्याला मला वाटतं ते काहीतरी असतं प्रोमॅक्स अवॉर्ड किंवा काहीतरी ओव्हरऑल सगळ्या हिंदी मराठी सगळ्यांचं एक अवॉर्ड असतं, त्याच्यातलं सगळ्यात बेस्ट टायटल मॉन्टाजचा अवॉर्ड त्याला मिळाला. हो, कारण पहिल्यांदा मला वाटतं त्यांनी वेगळा एक्सपेरिमेंट केला होता टायटल मॉन्टाजसाठी. तर बाकी प्रत्येक वेळेस सेम त्याच्यासाठी पण आणि करतात नाही. चुबुलला पण त्यांनी तेच केलं. त्यांनी त्यांनी पेंटिंग केले होते. हिंदी पण केलं होतंस ना काहीतरी, आपण मगाशी बोलत होतो, हिंदी पण टायटल सॉन्ग केलं ना? नाही हिंदी नाही केलं. नाही, मी रिसेंटली असंच लॉकडाऊनमध्ये केलं ते नेटफ्लिक्सवालं ते बेला चावचं गणपती ते होतं. दॅट वॉज फन की असं काहीतरी. आणि त्याच्यामध्ये पण मी एक थोडं आपलं इंडियन की ते मध्ये ना नवेला आता मी काय केलं, तुझ पे कुर्बान मेरी जान सो मला असं ह्याच्यात थोडा इंडियनच पाहिजे, सो तेवढा चंक मी केला. बरं, काही लोकांना कळलं, काही लोकांना रिअलाइज पण नाही झालं की हे आहे. अरे काय ट्रिप आहे, खतरनाक ट्रिप आहे. मला वाटतं आत्ता समीरने खरं तर चांगली गाणी हिट गाणी कशी बनवायची जी रेसिपी सांगितली बेसिक. म्हणजे ते इतकं आपण रोज ऐकतो, आपल्या लक्षात त्या चाली असतात किंवा जुने तू म्हणतोस बेसिक कॉर्ड्स घेऊन गेलं, पण दॅट इज व्हॉट इज हिटिंग ना. म्हणजे मला ते जास्त लक्षात राहत आहे आणि आय थिंक दॅट इज वर्किंग विथ यू गाईज. हां, ते वर्क होतं, पण आता मी स्वतः बरेच प्रॅक्टिस करतो किंवा असं नाही की बेसिक कॉर्ड, पण मला असं नवीन नवीन कॉर्ड्स शोधून किंवा नवीन कॉर्ड हार्मनीज काही करायला आवडतं. पण परत मग माइंड हे सांगतं की लुक बॅक, व्हॉट यू हॅव डन इज लाईक अ सिम्पल स्ट्रक्चर, जस्ट अ सिम्पल स्ट्रक्चर. आणि आपल्या इकडे लोक म्युझिक ऐकणारी लोक फार कमी आहेत. म्हणजे म्युझिक की क्या किया है क्या नाही किया. लिरिकली व्हिज्युअलाइज करणारी ऑडियन्स खूप मोठी आहे, वाईड ऑडियन्स. महत्वाचं वाक्य आहे लिरिकली व्हिज्युअलाइज करणं. अँड सो आय ऑलवेज फेल्ट की लिरिक्स इज द इंटिग्रल पार्ट ऑफ अ सॉन्ग. की कुठेही असू दे, पण लिरिक्स वुड बी द मेन सोल. म्हणजे मी कितीही चांगली ट्यून बनवली ना, त्याचा काहीही उपयोग नाही. बरोबर. आय नीड गुड लिरिक्स, आणि ते असं एका वेला घेऊन जाणारं पाहिजे. लिरिक्स आर द थिंग्स विच प्ले विथ द ह्युमन सायकोलॉजी. ते त्यांना त्यांच्या मेमरीजमध्ये घेऊन जातं किंवा त्यांच्या काय म्हणतात, एक त्यांना स्वतःची जी वाटणारी अरे ही माझी वाईब आहे त्याच्यामध्ये घेऊन जातं. मला ह्याच्यावरती सिंगल्सवर याच्या आधी एक विचारायचं होतं की तू मगाशी म्हटलंस की सईसोबतचं जे गाणं केलं ते फ्लॉप होतं. हां, म्हणजे मला असं वाटतं की इट टेक्स बॉल्स टू एक्सेप्ट की हे फ्लॉप होतं. म्हणजे की हे वर्क नाही झालं. मग युजली लोक ज्यावेळेस काही वर्क नाही झालं ना, नाही ते वर्क नाही झालं, मग युझिंग दॅट वर्ड फ्लॉप, म्हणजे एकतर खूप मोठी छाती लागते की बाबा नाही झालं ते वर्क, आणि ते नाही झालं वर्क. तर प्रत्येक वेळेस आपण जो बॉल मारू तो सिक्सर नसणार आहे, आणि त्याच्यासाठी पण प्रत्येक बॉल खेळायला तर लागणार आहे. तर खेळणं बंद न करता ते हाऊ डू यू डील विथ दॅट फेलियर. कारण खूप सारे म्युझिक मधला हा खूप मोठा सीन आहे की प्रत्येक गाणं तुमचं वर्क नाही करणार आहे, किंवा प्रत्येक गोष्ट जी तुम्ही करताय ती नॉट नेसेसरीली वर्क करेल. देन हाऊ डू यू डील विथ दॅट. आता ॲक्च्युली आम्ही जेव्हा सुरू केलं ना, तेव्हा आम्ही आमच्यामध्येच इतके हसलो आहे की हे काय आहे. म्हणजे
ते होतं ना आपलं क्रिएटिव्हली कधी कधी आपण एक्साइट होतो, बट दॅट थिंग इज नॉट क्रिएटिव्ह. अँड समोर त्या माणसाला असं वाटतं की हे काय बोललं तू, किती गाणं आहे, असं होतं. सो दिस इज हाव वी टेन टू डील इट, की हां घाण झालं ठीक आहे चालेल. म्हणजे असं नाही की अरे यार वर्क नाही झालं. आम्ही ते एकदम असं एखादा चाप्टर मुलगा असं असं की अरे हे घाण झालं जाऊ दे राहू दे, नको जास्त चर्चा नको, आपल्याला चांगलं करता येतं आपण चांगलं करतो. सो इट्स जस्ट की आय फील की आय ट्राय टू बी ॲज ह्युमन ॲज आय कॅन बी, बिकॉज एंड ऑफ द डे कुठेतरी हिट गाणी बनवली किंवा लोक कौतुक करायला लागली त्याच्यानंतर आपण त्याच्यात रमतो. बट माझ्या ओव्हरऑल म्हणजे माझे लिरिसिस्ट असेल किंवा ओव्हरऑल रुईया आणि त्यांचं नाट्यावलय आणि हे सगळं तिकडनं एक गोष्ट शिकली की एकांकिका कल्चरमधनं पण, की यू नीड टू फगेट वॉट यू हॅव वन, लाईक मागे काय यू नीड टू फगेट इट. मग ते वर्कआउट होतं पुढे की मग नवीन सुचायला लागतं. आणि ओव्हरऑल आमच्या इथे माझा जो फ्रेंड सर्कल होता रुईया किंवा से द बँड हे सगळे, आमची ती एक सवय होती की आम्ही कौतुक नाही करत काही चांगलं केलं तर. जनरली आपले मित्र वगैरे करतात अरे क्या भारी आहे मस्त, अरे क्या मस्त किया तू, कितना बडा हो गया यार तू, किती असं. आमच्यामध्ये ते नाही आहे. आमच्या एव्हरीवन इज चिल की हां विषयही येत नाही त्याचा. कधी कधी असंही आमच्यामध्ये डिस्कस होतं की अरे हे ब्रेकअप किंवा सगळं थुकरट गाणं नाही आहे असंही डिस्कशन. ओके अँड देन वी लाफ ऑन इट अँड देन we also realize ki no, we might find it okay, but this song has some emotional value for so many listeners. And we don't disrespect that. It's just की sometimes एखादी गोष्ट पॉप्युलर झाल्यानंतर ती आपल्याला इतकी सॅच्युरेट करते ॲज अ क्रिएटर की आपल्याला असं की बस बाई अब नाही होता. पण मग नंतर तेच झालं की आता इतक्या वर्षानंतर परत मग मला असं झालं की करू काहीतरी. आता हे आहे, ह्याच्यानंतर अजून काही 4 क्रिएटिव्ह गोष्टी करायचं आहे. म्हणजे माहीत नाही ते कसं वर्कआउट होईल, बट वी आर ट्राईंग टू एक्सपेरिमेंट की करत आहे कुछ. असं 10 लोकांचा ऑडियन्स जरी मिळाला त्या गाण्याला तरी खुश बस. बट इट वुड बी फन. गपरे खोटराड्या उगाच नको बनवू. जनरस नाही बनत, पण मी तुला सांगतो की असं राईट नाव फाइंडिंग ऑडियन्स इज व्हेरी टफ बिकॉज पीपल आर मोर इन टू रील्स, more into like everyone is a creator right now. So when everyone is a creator you have to be a super creator. Okay. And it is very tough to be a super creator. सिंगलची प्रोसेस काय होती, म्हणजे प्रोसेस म्हणण्यापेक्षा मला ब्रेकअप के बाद वरनं ऑलमोस्ट 15 वर्षानंतर सिंगल ॲक्च्युली ब्रेकअप के बाद इमिडिएटली लोक गाणं जो काय आपण झाल्यानंतर अजून पण 15 वर्ष झाली सिंगलच. सो हे गाणं बनवताना असं काही थॉट नव्हता की आम्हाला काहीतरी ब्रेकअप के बादचं पुढचं करायचं आहे. आम्हाला असं होतं की आपल्याला गाणं करायचं आहे, सिंगल लोकांची लाईफ काय असते किंवा त्यांना काय वाटतं त्याच्यावर गाणं बनवायचं आहे, दॅट्स इट. मग थोडंफार प्रोमोमध्ये आम्ही वापरलं ब्रेकअप के बाद फॉर द काय म्हणतो ते आपण नॉस्टॅल्जिया हिट करायला. हां नॉस्टॅल्जिया. अँड सेकंड थिंग की आम्ही आता आमची इंडिव्हिज्युअल नावं लावतो, सी द बँड नाही लावत. सो त्यामुळे लोकांना कळलं पाहिजे की हू आर द पीपल. हो, कारण लोकांच्या डोक्यात लक्षात बँड नाही राहत. म्हणजे अजून पण म्हणजे कुणाचीही गाणी असली तर आपण इंडिव्हिज्युअल लोकांनी केलेली गाणी म्हणूनच लक्षात येत ना. आणि दुसरं कल्चरच बँड कल्चरच. दुसरं एक इम्पॉर्टंट म्हणजे मराठी इंडिव्हिज्युअल म्युझिक आहे ना, हे अजून जास्त फ्लोरिश व्हायला पाहिजे, अजून जास्त मल्टी जॉनर्ड झालं पाहिजे. करेक्ट. ना की तेच की यु नो रोमॅन्टिकच बनवत आहेत, मग थोडं गावरानच बनवत आहेत किंवा मग कोळीच बनवतो आहे. हे नाही, आपल्याला थोडं वेस्टर्न गोष्टी घेऊन थोडा फ्यूज आपल्या परीने करून, तुमची भाषा कुठलीही असू देत, कशीही असू देत, त्याच्यामध्ये करून तुम्हाला नवीन गोष्टी करायच्या आहेत. आता जसं की पुण्या साईडला रॅप 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 खूप होत आहे, ते माझ्या साईडला होत नाही कारण गली गँगच मुंबईची. ओके, त्यामुळे ते धारावीपुरतंच सीमित राहिलं आहे. ओके, बट आता पुण्या साईडला सगळी लोक येतात, रॅप करतात आणि बरेचदा मी ऐकतो तर मला असं होतं की सगळेजण शिव्या घालतात. शिव्या घातल्यानंतर ते शेअर होतं, बट शिव्या घालून म्हणजे आमचं ओरिजिनल ब्रेकअप के बाद व्हर्जनमध्ये शिव्या होत्या, बट वेन वी शॉट द व्हिडिओ वी सॉ टू इट की आम्ही त्याच्यामध्ये शिव्या नाही ठेवणार. ओके, दो इट वॉज ऑन यूट्यूब स्टील आम्ही नाही टाकला. मला असं की नाही चाहिए, जरूरत नाही आहे. मग आजही लोकांकडे ते शिव्यांवालं व्हर्जन आहे ज्याच्यामध्ये आम्ही शिव्या दिल्या आहेत कुठे कुठे, की नाक्यावरची पोरं सारी आणि मग शिवी. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आत्ता
ते बरेच लोक असं ट्राय करतात रॅपमध्ये ना, मग डिस करा, समोरच्याला थोडं काय काय उलट सुलट बोला किंवा काय. सो आपणही कुठेतरी ॲज अन आर्टिस्ट म्हणून बघा, रॅपर म्हणून नका बघू, मला असं वाटतं. मग क्रिएशन्स खूप जास्त होतील. ओके. की रॅप तर होणारच, आपल्या इकडे परत तेच होतं की लोक बडबड बडबड करतात आणि त्याच्यामध्ये मेलेडी नाही राहत. हा. मेलेडी इज वॉट पीपल टेक विथ देम अँड मेलेडी इज वॉट बिकम्स नॉस्टॅल्जिया. या वाव. रॅपचं काय माहिती आहे, इट बिकम्स वर्ड्स अँड यू कॅन जस्ट बाय हार्ट डेम अँड यू कॅन सी इट, बट ते नॉस्टॅल्जिया नाही बनणार. जसं शायरी नॉस्टॅल्जिया बनतो. तो कधीतरी असं पण मला वाटतं की एखादं आता डिस करणं काय आहे बेसिकली, इट्स सवाल जवाब, जे आपल्या सवाल जवाब एक्झॅक्टली. हां, ते आपल्याकडे भजनातही होतं आणि लावणीत तर व्हायचं सवाल जॉब खरंच. डिस म्हणजे काय म्हणतात त्याला ते बट लुक ॲट द वे इट इज प्रेझेंटेड, देर इज नो बॅड वर्ड इन इट. करेक्ट. बट स्टील दे आर, काय म्हणतो ते आपण, रोस्टिंग इच अदर. हो ॲब्सोल्युटली रोस्ट करत असं लावणीतला सवाल जॉब. आणि त्याच्यात इंटलेक्च्युअल रोस्टिंग पण आहे रे, ते चेष्टा करतात. लावणीत, कवालीत, भजनात, सगळीकडे होतं आहे. अँड वन मोर थिंग की मला असं होतं बरेचदा माझ्या आजूबाजू, अरे थोडा साऊंड ना थोडा अलग, साऊंड ना थोडा साऊंड. तर मला असं झालं की मेरा साऊंड ये है की साऊंड क्लीन असू शकतो, विच आय डू, बट कुठलं तरी कुठेतरी ऐकलं आहे आणि मग तोच साऊंड रिक्रिएट करायचा. मला असं होतं की कशाला, लाईक मला A.R. रहमान प्रचंड आवडतो, आय कॅन रिक्रिएट दॅट साऊंड, बट द पॉईंट इज तो त्यांनी केला आहे, ही हॅज बीन वर्किंग ऑन इट फॉर इयर्स, दॅट्स वाय त्याला ते नाव मिळालं. सो लेट्स ट्राय फाइंडिंग आवर ओन साऊंड. आय एम स्टील फाइंडिंग. दॅट इज AR's आयडेंटिटी, म्हणजे युअर म्युझिक विल बी युअर आयडेंटिटी. Exactly. मला लोक हेच ह्यांनी केलं मग हा असं करतो तो तसं करतो. अमित त्रिवेदी घे ना, अमित त्रिवेदी घे, हो, त्याची आयडेंटिटी आहे ती. सिग्नेचर स्टाईल आहे. हो, लकी आली त्याची वेगवेगळी स्टाईल आहे. So these are the styles which they found, they explored. So even I am trying to find my own, like जसं जरी झालं असेल तरी मला असं वाटतं अजून काय नवीन मिळत आहे का बघूया, जॉनर वाईज, किंवा वी नीड मल्टी जॉनर्ड सॉंग्स, व्हेरियस जॉनर, नॉट जस्ट लावणी और 6-8 सॉंग्स, वी नीड वे मोर सॉंग्स. लेट्स कम बॅक टू सिंगल. सिंगल सिंगलची प्रोसेस काय होती, म्हणजे काय कसं? सिंगलची प्रोसेस अगदी सिम्पल होती की मला काहीतरी गाणं करायचं आहे. खूप वर्षानंतर माझा लिरिसिस्ट फ्री झालेला त्याच्या प्रोफेशनल कमिटमेंट्समधनं, तर बोला काहीतरी करूया, म्हटलं चल आजच करूया. म्हणून मी बसलो, काय बनवतं गाणं, मला हे आवडतंय असे डिसिजन. हां पटापट आता आता करूया. नेवर थिंक अबाउट की हे बरोबर नाही आहे, मजा नाही आहे, असं नाही, चल बनवूया. काय बनवायचं, अरे सिंगल लोकांचं गाणं बनवूया. मग काय, अच्छा ओके ओके ठीक आहे, मग काय, तर मग असं काहीतरी मी एकटाच बसलो आहे असं तसं काहीतरी, असं मी म्हटलं की एकटाच बसून स्वतःवर हसून पॅन्डेमिक गेला, बंबल टिंडर लेफ्ट राईट करून हात थकला. ओके. सो आधी तर ते लिरिक्स वेगळे होते, लिरिसिस्ट वॉज वे मोर ऑन फ्रंट की बंबल टिंडर वरखाली करून हात थकला. तर म्हटलं नाही हे थोडं danger आहे. आपण लेफ्ट राईट करूया. सो मग एज हे एजवरती चालले, काल 32 आज 35 झाले, आम्ही सिंगलो का बरे देवा, जग करी टिंगल हो देवा. सो हे होतं. सो परत ते कोरस पण असंच करायचं होतं की ते लक्षात राहील लोकांना, किंवा ते ऑडिओ म्हणून यूज करू शकतील कुठेही, किंवा त्यांच्या डोक्यामध्ये राहील, अरे आता ना 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 हे डोक्यात लक्षात राहील. अँड सेकंड थिंग, माझ्याबरोबर ही सुपर रीलवरती पॉप्युलर असलेली ही 4 पोरं, आणि त्यांना घ्यायचं म्हणजे महत्त्व हे होतं की हे सगळे ना थिएटर रिलेटेड आहे, खूप कनेक्टेड आहे. सगळी दादरची पोरं. हो दादरची तर आहेत, पण ते खूप कनेक्टेड आहेत थिएटरशी. म्हणजे शांतनू रांगणेकर म्हण, तर त्याचं असं आहे की मी हे लॉकडाऊनमध्ये करायला घेतलं, बट दिस इज नॉट आय वॉन्ट टू डू. ही वॉन्ट्स टू बिकम अ हार्डकोर ॲक्टर, किंवा मग तो नीलराज ही वॉन्ट्स टू बिकम अ स्टँडअप कॉमेडियन ऑर समथिंग. निखिल आहे, त्याला ॲक्टर व्हायचं आहे. तेजस जो आहे तो स्वतः तबला वाजवतो, ओके, तो शिकलाय. सो हे लोक करतात आणि यांना सेम की अरे चल रहा है, करते, असं आहे ते. आणि मी त्यांना सांगितलं की मी तर भेटलोही नव्हतं, माझ्या मित्रात भेटलो तेव्हा असं झालं की अच्छा अरे यार आम्ही शाळेत होतो तेव्हा हे गाणं ऐकलं होतं, असं झालं. ते म्हटलं करायचं असं, पण आय वॉन्ट यू गाईज ॲज ॲक्टर्स, नॉट कंटेंट क्रिएटर्स ऑर इन्फ्लुएन्सर्स. सो शंतनूला असं झालं की त्याला असं अरे यार बोलता यही चाहिए तक कोई हमें ॲक्टर करके बोले की यू जस्ट कम. म्हटलं की हां. सो दिस वॉज द प्रोसेस. आणि हे चौघंही खूप कोऑपरेटिव्ह होतं, खूपच.
म्हणजे आताही मी कुठे काही रेडिओला इंटरव्ह्यू असेल किंवा काय दीज गाईज कम. पण जनरली मला असं 4 लोकांनी सांगितलं की दीज इन्फ्लुएन्सर्स डोंट यु नो कोऑपरेट दॅट मच बिकॉज त्यांना असं वाटतं की यु नो हमारी वजह से शायद इसको फॉलोअर बढ़ जाएंगे. म्हणजे तसे करतात म्हणजे ऑफकोर्स तुला खूप चांगली पोरं मिळाली आहेत आणि खूपच जनरस पोरं आहेत तुझ्यात सारखी म्हणून. पण मग आहेत म्हणजे आय हॅव दोज एक्सपिरियन्सेस की हो जिथं मला पण आहे. व्यवस्थित मला डोक्यात तर हवा वेल गेलेली नोन असते. नावांमधनं एक्सपिरियन्स आहे. सो मला असं नावं नका घेऊ. आणि त्यात ही चौघही पोरं तिथेच असतात म्हणजे जिथे आम्ही हँगआउट करतो तिथेच असतात. त्यामुळे ते असे होते, अरे दादा करूया, वी आर रेडी. आणि शूट झाल्यानंतर त्यांना असं झालं यार ये कौन सा शूट था जिसमें कोई कलेश था ही नहीं, कुछ हुआ ही नाही, की भांडणं नाही, काय नाही, शांतपणे येतोय. फक्त आम्ही लंच टाईम झाला, जेवलो मग परत शूटला चला करूया. आणि इट वॉज अ ग्रुप एफर्ट, टीम एफर्ट ॲक्च्युली. ऐकव ना गाणं तसं तर ह्याच्यावर वाजवणं कठीण आहे कारण खूप प्रोग्रामिंग आहे त्याच्यात. ओ एकटाच बसून स्वतःवर हसून पॅन्डॅमिक गेला. बंबल टिंडर लेफ्ट राईट करून हात थकला. खांद्यावर पडून ढसाढसा रडून केले बाजूला. कालच्या मैत्रिणी आज त्या गृहिणी वहिनी झाल्या. एज हेज वरती चालले, काल 32 आज 35 झाले. आम्ही सिंगल हो का बरे देवा. जग करी टिंगल हो देवा. आम्ही सिंगल हो का बरे देवा. कधी करू मिंगल हो देवा. मी मॅरिड आहे पण मला सिंगल अरे मी पण मॅरेज सिंगल असं वाटलं काय मारेल बायको घरी गेल्यावर. पण मी तर हार्डली माझं लग्न होऊन 1 वर्ष झालं आणि मी सिंगल गाणं म्हणतो. 2 लग्न झालेले पुरुष सिंगल गाण्यावर ते ट्रिप करतायत. अरे लग्न झाल्यावरतीच कळतं सिंगल होण्याची काय किंमत आहे. लिरिसिस्ट लोक काय काय शोधून काढतात. जसं ह्यांनी याच्यामध्ये शोधून काढलं की प्रेमाची 7.5 संपेल कधी, कुवतीची युवती ही भेटेल कधी. दुनियेला फिलॉसॉफी सांगून संपली, मोती नेले दुसऱ्याने उरली शिंपली. अँड देन क्वीन ही मारली आम्ही जरी, पण कवरला जाईनारे सोंगटी. बापरे. आम्ही सिंगल हो का बरे देवा. जग करी टिंगल. हे क्वीनवाला खूपच आवडलं. म्हणजे तुमच्याकडे आहेत मुली अप्रोचेबल आहेत, होणार आहे काहीतरी आणि नाही होत. फ्रेंड झोन होता तुम्ही लास्ट मोमेंटला. पण हे खरंच आहे, कुवतीची युवती सापडेल कधी. I mean, maybe there is some problem. I mean, there is some problem with girls. I don't know. है ना म्हणजे मी एकटा ना असं वाटतं. Like there are so like a girl being. मला आता काही काही मेसेज आले, अरे हे तर मुलांचं आहे, मुलींच्या सिंगल. म्हटलं मुलींचा सिंगलनेस आहे ना हा खूप चॉईस आहे ती. नाही तू असं ना ट्रोल नाही करू शकत, त्याच्यामधनं काही येणार नाही. आणि जर ट्रोल केलं तर तुम्हाला ना ते वाईट वाटेल. ओके, मुलांचं सिंगलडम कसं माहिती आहे, ऐसा की मंगाव मैं हूँ और मी माती खाल्ली आहे आणि माझ्या आयुष्यात माती होते. तुम्ही मला किती ट्रोल करा, मी तुमच्यावर हसत खेळतच बोलणार. सो दिस इज द सीन की मुलं बिईंग सिंगल त्यांच्यासाठी वाईटही वाटतं, बट दे टेक इट मोर स्पोर्टिंगली. मे बी उद्या आम्ही कदाचित वाटलं तर ह्याच्यावरती पण गाणं बनवू की व्हॉट इज बी लाईक टू बी अबाउट गेटिंग मॅरिड, त्याच्यावर गाणं बनवू. आम्ही असं एक बनवलेलं, लिव्ह इन रिलेशनशिप, लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज, ह्या तिन्ही सिच्युएशन्स इन वन सॉन्ग. होतं ते, बट ते आम्ही एका नाटकासाठी बनवलेलं जे झालंच नाही. अँड देन रिलीज करा ना आता. ते आहे, बट आता ते खूप जुनं झालं आहे, एवढं जुनं रेकॉर्डिंग आहे की मी आता ऐकतो मला असं होतं भाई स्पेक्ट्रम में चेंज बहुत बडा. री रेकॉर्ड करा. नाही होणार. इट्स अ टाइम कॅप्चर ऑफ दॅट टाइम. आता नाही होणार. आणि मजा होती तेव्हा. आम्ही खूप एक्सपेरिमेंट्स करत होतो. आता माहीत नाही, आता कदाचित काहीतरी नवीन करू किंवा अतिशय फालतू काहीतरी करू असं. अजून काय करतोस नवीन आता ट्राय करतोय की मी एकदमच ओपन नाही करणार ते, पण सस्पेन्स समथिंग रिलेटेड टू लिकर. ओहो
विच इज लाईक पाहिला नस सापडली ब्रेकअप सापडलाय सिंगल रूट सापडला नाही मी अजून शोधतोय अजून काय रिलेटेड बिकॉज मला एक गोष्ट माहिती आहे की लिकर इज लिकर फॉर गाईज इट हॅज नथिंग टू डू विथ युअर लव्ड वन्स करेक्ट इट्स अ इंडिव्हिज्युअल फ्रेंड हो ऍब्सोल्युटली लाइक आई हैव सीन कि मग भाई दोस्त आहे हाँ ओल्ड मॉन्क है या फिर बियर इज लाइक वेरी यंग और विस्की इज वेरी मैच्योर्ड ओल्ड मॉन्क इज लाइक ओल्ड मॉन्क इज द स्वैग ओल्ड मॉन्ग बेस्ट फ्रेंड ओल्ड मॉन्क इज अ रॉक स्टार कॉलेज पासून म्हातारा होईपर्यंत राहणार आहे हाँ तसे एंड देन कम्स ऑल दोज देशीज विच आर लाइक आउट ऑफ दिस वर्ल्ड लाइक तुम सब बाजू में मैं अकेला बट आई डोंट नो व्हॉट आय कॅन डू अबाउट दिस बट मला एवढं माहिती आहे की इट शुड बी अगेन सिम्पल मे बी अ जस्ट गिटार अँड टू पीपल टॉकिंग टू इच अदर येस आपण ऑलमोस्ट रॅप करतो तुला आणखीन काय ऍड करायचं आहे नाही डन भाई मी खूप ब्रेकअप के बोललो बाद टू सिंगल ह्याच्यामधला एका दिवसाचा जो गॅप आहे नाही रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि मला असं वाटतं की आता जे लिस्नर्स आहेत त्यांनी जाऊनही ते गाणं बघावं ऐकावं सगळ्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर अवेलेबल आहे आणि होपफुली नवीन गाणंही बनेल तोपर्यंत हे एन्जॉय करा कारण तुम्ही जर ऐकलात तर आम्हाला थोडं बूस्ट मिळेल की अरे चल आहे ऑडियन्स आहे वी नीड टू क्रिएट आणि मराठी इंडीचा सीन क्रिएट करायचा आहे आपल्याला आणि मी लाईक आय एम ओपन सपोर्ट ऐका आय एम ट्राईंग टू कोलॅबरेट लाईक आय एम ट्राईंग टू कोलॅबरेट विथ मोर आर्टिस्ट बेस्ट नॉट जस्ट की आता मी गाणं बनवलं मी गायलो बट आय ट्राय टू कोलॅबरेट विथ मोर आर्टिस्ट हु आर वॅकी टोटली असं नाही की अरे मी येऊन असं की हां असं गायलेलं नको मला आय वॉन्ट समवन हू कॅनॉट सिंग ओके इट्स फाईन आय कॅन मेक दॅट पर्सन सिंग बट आय वॉन्ट अ टेक्स्चर किंवा आय वॉन्ट सम क्रिएटिव्ह नॅक इन दॅट तुला वॅकी म्हणजे हा आठवलं का नवरा माझा गाणं करेक्ट तसंही झालं वॅकी वाव म्हणजे मला असं होईल की तुमच्या दोघांसोबतही गाणं बनवू शकतो अरे भाई वाह जगातला सगळ्यात बेसूर माणूस मी आहे तर पुढच्या एपिसोडला भेटूया जिथे आपण अमुक तमुकचं नवीन गाणं माझ्या आणि सरदोलच्या आवाजात समीर सोबत रेकॉर्ड केलं डन तर प्लीज जा सिंगल जे गाणं आलेलं आहे सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती ऐका कसं वाटतं ते पण सांगा समीरला आम्हाला पण सांगा कॉमेंट्समध्ये आणि पुढच्या अमुक तमुक शोच्या एपिसोडमध्ये कोणाला बोलवायला आवडेल हेही सांगा कोणाला ऐकायला आवडेल आणि येस अमुक तमुकला जिथे कुठे ऐकता तिथे फॉलो करा सबस्क्राईब करायला विसरू नका खूप लोक आहेत जे फक्तच व्हिडिओज बघतायत अप्रिशिएट करतात आणि सबस्क्राईब करत नाही आहेत तर सबस्क्राईब करा आणि पोचवा जास्त लोकांना आणि शेअर करा आणि मेन आवडलं तर ते सांगा नाही आवडलं तेही सांगा लोक फक्त सांगत नाहीत खाली कॉमेंटमध्ये आणि हल्ली लोक एवढं ते रेग्युलर झालंय हा प्रोसेस सबस्क्राईब हे कंटाळा येतो बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इट हेल्प्स फॉर द क्रिएटर्स लाईक दीज पीपल आमचं पोट पोट असं नाही बट इट इज लाईक इट हेल्प्स टू कीप यू गाईज गोईंग करेक्ट बट प्लीज डू फॉलो दीज गाईज ऑल्सो येस सबस्क्राईब दबाव थँक्यू भेटूया पुढच्या एपिसोडला बाय बाय